राष्ट्रवादी कांग्रेस की महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर ने बटेंगे तो कटेंगे विवाद पर बीजेपी को आड़े हाथों लिया है। कहा, हम सबका साथ सबका विकास के रास्ते पर चल रहे हैं। बटेंगे तो कटेंगे से एनसीपी सहमत नहीं है। भले ही हम बीजेपी के साथ हैं, लेकिन हमारी विचारधारा शिव, शाहू, फुले और अंबेडकर की है। चाकणकर ने ये कहकर ये दिखाने की कोशिश की कि उनकी स्थिति बीजेपी से अलग है, कि अगर हम किसी पार्टी के साथ हैं तो हमें उससे सहमत होने की जरूरत नहीं है। उनकी विचारधारा हमसे अलग हो सकती है। आपका गठबंधन लाड़की बहन योजना के माध्यम से 1500 रुपए में वोट खरीदेंगे, ऐसा सवाल पूछने कहा कि सुप्रिया सुले ने अपने घोषणा पत्र में महिलाओं को 3000 देने की बात कही है। वे ये पैसे कहां से लाएंगी? और अब चाकणकर ने उल्टा सवाल उठाया है कि वे वोट खरीद रहे हैं। चाकणकर ने सुले की कड़ी आलोचना करते हुए सुले को राज्य की सभी महिलाओं को जवाब देना चाहिए या माफी मांगनी चाहिए। चाकणकर पिंपरी विधानसभा क्षेत्र में महायुति के उम्मीदवार अन्ना बनसोडे के चुनाव प्रचार के लिए पिंपरी चिंचवड में आई थी। मला असं वाटतं की सातत्याने लाडकी बहिणीवरून टीका करणारे लोक आता पंचसूत्री धोरण जाहीर करताना या धोरणामध्ये पहिलंच त्यांचं घोषणा आहे की आता आम्ही महिलांना 3000 रुपये देणार। मला महाविकास आघाडीला विचारायचं आहे की 1500 रुपये महिलांना दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होणार असा डाहो ते पेटत होते, त्यामध्ये आता 3000 रुपये ते कसे देणार आणि कोणत्या निकषावर देणार आहेत? त्याच्यामुळे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की 1500 मध्ये तुम्ही महिलांना विकत घेता का? आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही 3000 मध्ये विकत घेताय का? त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी महिलांचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे। त्यांनी 2,40,00,000 महिला भगिनी ज्यांना लाडकी बहीण योजना मिळाली त्यांची जाहीर माफी मागावी। आम्ही भाजप सोबत गेलो तेव्हापासूनच आमची विचारधारा ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे। त्याच्यामुळे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाहीये। यापूर्वी आम्ही काँग्रेस सोबत होतो, पण काँग्रेसची विचारधारा ही आमच्या सोबत नसती। त्याच्यामुळे आम्ही ज्या पक्षासोबत गेलोय तर त्यांची विचारधारा अवलंबली पाहिजे असं काही नाही, पण आम्ही एकत्र काम करतोय महायुती म्हणून, त्याच्यामुळे ती त्यांची विचारधारा आहे। आमची विचारधारा ही शिव, शाहू, फुले, आंबेडकर। हा सामना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, हा आदरणीय दादांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून विकास कामांच्या सोबत जनता येणार आहे। यामध्ये अण्णांनी गेल्या कालावधीमध्ये केलेली विकास कामं, जनतेची जी प्राधान्य कामं करता येतील ती कामं अण्णांनी केलेली आहेत। त्याच्यामुळे आणि वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी देखील अण्णांना प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी दिलेला आहे। शेवटी दिलेला निधी आणि लोकांची कामं या माध्यमातून जनता ही अण्णांसोबत आहे। 23 तारखेच्या निकालासाठी गुलाल हा अण्णांच्या माथी शिक्कामोर्तब होतोय। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।